मित्र हो, मराठवाड्यावर निसर्गाचं अभूतपूर्व असं संकट कोसळलेलं आहे। एवढी मोठी घटना घडून सुद्धा सरकार गंभीर आहे असं अजिबात वाटत नाही। मंत्री पाहणीचा देखावा करीत आहेत तर तिकडे जिल्हाधिकारी नाच गाण्यामध्ये रमलेले आहेत। शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या 5% सुद्धा मदत द्यायला सरकार तयार नाही। फडणवीस तर काय सगळं गोलमाल गोलमाल बोलतायत, नेमकी किती मदत मिळणार याबाबत काहीही सांगत नाहीत आणि शेतकरी सुद्धा आजही या मदतीबाबत अनभिज्ञ आहेत। शेतकरी चिडला तर तो नेत्यांनाही पिटाळून लावतो, हे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या उंदरगावच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे। सावधान पुढाऱ्यांनो, नेत्यांनो, मंत्र्यांनो, लोक आता लवकरच खवळण्याची सुद्धा शक्यता आहे। फोटो छापून मदतीची जाहिरात केल्यामुळे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे वाभाडे काढले लोकांनी, महाराष्ट्राने प्रचंड निंदा झाली, नाचक्की झाली, छी थू झाली। परिस्थिती काय आणि यांची जाहिरातबाजी, अहो कुठं कुठं जाहिरातबाजी करणार हो। मंत्री पाहणीचं नाटक करीत आहेत, लोक त्यांना विचारत आहेत फोटो काढण्यासाठी तुम्ही आलात का फक्त, अहो मदतीचं काय। माढा तालुक्यातल्या उंदरगावच्या शेतकऱ्यांनी तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना गावातून पिटाळून लावलं। आमचं काय व्हायचं ते होऊ द्या, आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मात्र इथून निघा, जावा इथून, अशा शब्दामध्ये त्यांना या लोकांनी गावाबाहेर पिटाळलं। महाराष्ट्राचा शेतकरी बघा संयम आहे, शोषिक आहे आणि याचाच गैरफायदा सरकारमध्ये बसलेले मंत्री उठवत आहेत। पण शेवटी या शोषिततेला, सहनशीलतेला सुद्धा कुठेतरी मर्यादा असते ना हो। नेत्याला हाकलून देण्याची सुरुवात उंदरगाव मधून झालेलीच आहे, पण याच शेतकऱ्यांचा संयम सुटला तर या मंत्र्यांना मंत्रालयात बसून काम करणं सुद्धा शेतकरी अवघड करून टाकतील। अहो कधी काळी शेतकऱ्यांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांना गावातून हाकललं, पण यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही असा एक इशाराच प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला। शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट कोसळलं, पण सरकारमधील नेते याचा फक्त राजकीय फायदा कसा उठवता येईल हेच पाहतो आहे। हो, महायुतीतले तीनही पक्ष, तीनही नेते, त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार सुद्धा। अजित पवार तर पुन्हा म्हणाले पैशाचं सोंग करता येत नाही, मग निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना देताना हे सोंग कसं करता आलं हो दादा। त्यावेळी सुद्धा राज्य सरकार आर्थिक अडचणीत होतं, कर्जबाजारीच होतं। तुम्हाला सत्ता हवी म्हणून राज्यावर कर्ज लादून लाडकी बहीण योजना राबवली ना तुम्ही, मग आता शेतकरी कोलमडून पडलेला असताना हे सोंग ढोंग कसं सुचतं तुम्हाला हो। पैशाचं सोंग आणता येत नाही वगैरे वगैरे। अहो ओला दुष्काळ नाही, कर्जमाफी नाही, भाजपच्या तर जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी होती, ती करण्याची खरं तर ही खरी वेळ आहे, पण ते घडत नाही। खचलेला शेतकरी आता प्रचंड चिडलेला आहे। हाच शेतकरी जर हातात रुमणं घेऊन रस्त्यावर उतरला ना तर या मंत्र्यांना पळता भुई थोडी होईल। बच्चू भाऊंनी तर तुडवण्याचा इशारा दिलेलाच आहे। मग महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची वाट बघत आहे की काय। पुन्हा पुन्हा सांगतात शेतकऱ्यांचं सरकार, अरे किती थापा मारणार। शेतकरी स्वाभिमानी आहे, तो भिकारी नाही। त्या शेतकऱ्याची अशा पद्धतीनं मदतीच्या नावावर टिंगल किंवा अशा पद्धतीची हेटाळणी असं तुम्ही अजिबात करता कामा नये। खरं तर अहो लाडक्या बहिणीवर कोट्यावधीचा खर्च होतो, त्या कुंभमेळ्यावर अमाप पैसा उधळला जातो, मोठमोठ्या खर्चाचे इव्हेंट सुद्धा केले जातात सरकारी, आणि आता शेतकरी मरतोय तर सरकारकडे पैसा नाही म्हणे, पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणे। मित्रांनो, बच्चू कडू म्हणतात तसं यांना तुडवण्याची वेळ जवळ आली आहे का हो। काय वाटतं तुम्हाला जरूर सांगा। आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे नेहमीप्रमाणे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।